नमस्कार मंडळी, आपण साई मावळ येथील बकासूर या बैलाविषयी थोडक्यात बोलणार आहोत। ते मित्रांनो, चला पाहूया आपण साई मावळ येथील बकासूर आणि त्यांच्या ग्रुपशी बोलूया। स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे मावळ माती। आणि हो, चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। 9 सेकंदाच्या घाटावरील साई मावळ येथील हा बकासूर हा बैल आपण अनेक सेकंदाच्या घाटावर धावताना पाहतोय। आज या बकासूरविषयी साई मावळ येथील मालकांशी आपण आणि त्यांच्या ग्रुपशी बोलूया। नमस्कार मंडळी। दादा नमस्कार। नमस्कार। दादा नाव सांगा तुमचं। काळू तुकाराम पिंगळे। अच्छा, आपल्या बैलाचं नाव बकासूर। बकासूर। दादा आपल्याकडे किती बैल आहेत? बैल आमच्याकडं 2-3 बैल आहेत। 2-3 बैल आहेत। पाळणारी आहे शर्यतीची? पाळणारे। दादा आज बकासूर खरेदी कुठली आहे का घरचा आहे? नाही, घरचा नाही, हा आम्ही गेल्या वर्षी खरेदी केलाय नाशिक भागात। नाशिक भागातून। दादा आपला बैल कुठल्या जातीमध्ये मोडतो? बेरड खिल्लार। अच्छा, बैल आता सध्या किती जाती? 6 जाती झाले। 6 जाती आलं। तुम्ही याला जेव्हा घेतला म्हणजे कसा घेतला, म्हणजे काय पाहून घेतला बैल? त्याला म्हणजे आम्ही एक आपली खाली ओळखीचे 1-2-3 लोक आहेत, त्यांनी त्याला एक टाइमपास म्हणून पळवायला आणला होता वरती। आणि त्याच्यानंतर त्याचा पळवून नायगावला आम्ही त्याला पहिल्यांदा आमच्या घरच्या बैलासोबत वाघ्या बैल होता आमच्याकडं, त्या बैलासोबत आम्ही त्याला पळवला नायगावच्या घाटात। त्या घाटात त्याने एवढा स्पीड लावला की आमच्या घरचा बैल पहिल्याच बाहेर लावायचा कंटिन्यू, पण त्याला पण तो वाढून गेला। त्याच्यानंतर मग आम्ही ठरवलं की बाबा त्याचा एक घाट 2-3 घाट त्याला पळून घ्यायचा। त्याच्यानंतर आम्ही एक सनी उलावल्याच्या रायफलसोबत याच्या घाटात टाकला, औंढेच्या तिकडे बैलांनी बाडी भिडवली। त्याच्यानंतर आम्ही त्याचा खरेदीचा विचार केला, घेऊन टाकला तो वाघ, त्याला पलटी दिला आणि हा बैल आम्ही 3.5 लाखाला घेतला। दादा आता बकासूर नियोजन कोण करतो? अक्षय टाकळकर, विकास पिंगळे। अच्छा, गाडी कोण आणतं? अक्षय टाकळकर आणतो। अच्छा, बैल कुठल्या खांदी धावतो दादा? दोन्ही कांदे धावतोय, उजवीला पण आणि डावीला पण। उजवीला पण डावीला पण। आता पण कुठल्या टॉपच्या पेऱ्यात पळाला मावळमध्ये? मावळमध्ये म्हणजे स्वामीनाना गायकवाड यांचा रोमन बैल, त्या रोमन बैला सोबत 2-3 घाट पळाला। सुरेश गायकवाड त्यांच्या मॉन्स्टर लक्षासोबत पण पळाला। रोमन सोबत त्यांनी कामशेतला 2 नंबर फायनल केली। अच्छा, आता चालू वर्षाचा कुठला टॉपचा घाट आहे तुमचा? चालूचा आता याच्यामध्ये तेवढाच कामशेतचा। गेल्या वर्षी त्यांनी 2 नंबर फायनल केली, कंटिन्यू बैल फायनल। आता यंदा जरा चढ बॅड लक चालू आहे, परंतु त्याला काही बैल भेटत नाही। अच्छा, पेहरा भेटत नाही? हां, नियोजन होत नाही आहे तसं। नियोजन होत। हां, दादा बैल कोण नियोजन आखतं या बैलाचं आपल्या? अक्षय टाकळकर, विकास पिंगळे, आम्ही सगळी पोरं आपली घरी गोट्यावरती बसतो, रात्रीचं आमचं नियोजन करत असतं। याला फोन लावून त्याला फोन लावून आम्ही नियोजन करतो घरची बसून। बैल मारतो का? नाही, मारत नाही, काहीच नाही मारत? नाही। बैल आत्ता सध्या म्हणजे एक मिनिट, आत्ता तुमची अपेक्षा कुठल्या टॉपच्या पेहऱ्यात पळावा, किंवा तुम्हाला पेहऱ्याबद्दल काय म्हणजे वाटतं? भेटतात की नाही? बैलाला बैल भेटला की बैल बारी लावतोच, त्यात काही विषय नाही आहे। आणि सगळ्या बैलांसोबत पळाला येतो टॉपच्या, असं नाही की बाबा त्या एखादा बैल राहिला आहे। आता आहेत मावळमध्ये बरेच नवीन खरेदी झाल्यात, आहेत आता 2-3 वेळा हळूहळू सगळ्यांच्याच पायऱ्यात पळायचं आहे आपल्याला। अच्छा, आज कोणाबरोबर धावला? आज करंजगावचा वाळूंज आडनावाची त्यांचा बैल आहे जालवा म्हणून, त्याच्याबरोबर पळाला आज। किती महिने झाले बारी? आज 12.13 मिली झाली। अच्छा, म्हणजे हाय पाहिलं। हां, बैल दादा बैलाचा आपल्या सुट्टी मेकर कोण आहे? बैलाचा सुट्टी मेकर विकास पिंगळे, वैभव काळुके, प्रथमेश पिंगळे आहेत, घरची पोरं आहेत आपली। सुट्टीला कसा आहे बैल? बैल सुट्टीला थोडासा त्रास करतो, पण व्यवस्थित एकदा त्याला उभा केला ना व्यवस्थित, मग काही त्रास नाही त्याचा। पुढे थांबतो का झेंड्यावर? झेंड्यावरती नाही, काही नाही, तसं काही नाही। एकदा जो तळातनं तो जो सुट्टी केली ना, त्याच्यानंतर तो जो स्पीड ठेवतो शेवटपर्यंत, त्याचा तो स्पीड राहतो। किती गुलाल झाले आतापर्यंत? बैलाचे आता जवळजवळ एक 20 एक गुलाल झालेले आहेत, आणि त्याच्यामध्ये एक 3-4 फायनल झालेत। 3-4 फायनल? हां, आणि खालापूरला आम्ही बैल नेलता, तिथं घाटाचा राजानं 4 नंबर फायनल केलेली आहे। कामशेतला 2 नंबर फायनल केलेली आहे। परत तिथं काले पावलेनगर, तिथं पण आपण 2 नंबर फायनल केलेली आहे। तुमच्या म्हणजे नियोजनात कुठली म्हणजे महत्त्वाचा घाट वाटतो? कामशेतचा।
बैलांनी ईर्ष्या केली कामशेतचा का कामशेटचा काय म्हणतो? रोमन बैलासोबत पळाला पहिल्यांदाच आम्ही म्हणजे नाही का मावळातल्या टॉपच्या बैलासोबत नियोजन केलं होतं. विश्वास नव्हता का बैल एवढा पळन त्याच्यासोबत, पण बैल त्याच्यासोबत इतका पळाला की आम्हाला एकदम म्हणजे नाही का एकदम लय भारी वाटलं. 2 नंबर फायनलच गेली बैलांनी तिथं. आता यावर्षी पण होते त्याच्यासोबतच नियोजन, पण रोमन आता नाही आहे, नाही तर त्याच्यासोबतच ते गाठ करायचा होता आम्हाला. आता कामशेतचा. कुठच्या बैलाच्या पेऱ्यात पाळावा असं वाटतं तुम्हाला? बरीच बैल आहे मावळामध्ये आता, सगळ्यांनी नवीन खरेदी केलेल्या आहेत. आमचा एक दाजी आहेत अमित नाना गायकवाड म्हणून, त्यांचा सोन्या बैल आहे, त्याच्यासोबत पळायचंय. अशी आहे 2-4 बैल. तुम्ही चालू घाटाविषयी काय बोलू शकता? घाट एकदम ओके मस्त आहे, पब्लिक पण काय आत नाही आहे, दोन्ही साईडला बांध आहेत, बैलांना पळण्यासाठी एकदम मोकळं राणे. मावळमध्ये सेकंदाचा घाट भरतो. हां मावळमध्ये तुम्ही सेकंदाच्या घाटावर बकासूरला पळवला. गटाला बिनजोड वगैरे काय पळावला का बैल? गटाला बिनजोडला नाही पळवला. घरी आपला एक बैल आहे ना सुंदर, बिनजोडला आणि गटाला तो पळतो. त्याला थोडा आता पायाचा प्रॉब्लेम झालाय, नाही तर तो बिनजोडचा वाशा म्हणूनच आहे. आता तर आरामावर येतो, जरा पाय त्याचा लचकलाय, नाही तर ह्याला नाही आम्ही कधी गटाला बिटाला काही आणला नाही. सेकंद हाऊस फक्त. याचा सुट्टी मेकर कोण? याचा सुट्टी मेकर विकास पिंगळे. सुट्टी मेकर. बरं, अजून तुम्हाला काय म्हणजे बकासूरचं काय वाटतं, म्हणजे बैलाविषयी काय वाटते तुम्हाला? बैल म्हणजे एकदम शांत आहे, घरी कुणाला मारत नाही, इथंही कुणाला मारत नाही. आणि त्याचा पळ जो आहे तो पहिला सुट्टी केल्यानंतर जो वरतीपर्यंत गाठ संपर्यंत जो स्पीड ठेवतो तोच. आणि त्याला एक उडी मागच ठेवावी लागते. कोणता आजपर्यंत त्याला बैल म्हणजे तळात पुरलाच नाही, त्याला एक उडी मागच ठेवायला लागतोय. अच्छा, बकासूर हे नाव तुम्ही कसं ठेवलं? नाही, त्यांच्या खालून तिकडनं घेतलं, त्यांनीच ठेवलेलं होतं त्याचं नाव बकासूर. इकडं हां बकासूर नाव ठेवलं. हां कारण की बकासूर हे नाव फक्त मावळ मुळशीमध्ये एकच बैलाने गाजवलं गाजवले. हां, आणि तो बैलही गाजला. बरोबर. ते सांगायला नको, मोहिल शेठ धुमा यांचा बकासूर बकासूर. देव बकासूर म्हणून नाही, हा. तसाच आपला मावळचा हा बकासूर हा. आपण दुसऱ्यांदा बोलतोय. बरोबर. आणि दादा धन्यवाद, तुम्ही सेकंदाच्या घाटावर वेळ दिलात. ठीक. रामकृष्ण. रामकृष्ण. दादा तुमचं नाव सांगा. रोहित शिवराम पिंगळे. आपला बैल कुठल्या संघटनेमार्फत पळतो? आमचा सुंदर बकासूर 4101 फॅन्स क्लब म्हणून ग्रुप आहे आमचा, अच्छा, त्याच्यातच त्या नावाने पळतो. हां, गाडी आपली अमोल शेटकावराम पिंगळे या नावाने पळती. नियोजन आम्ही आपले सुंदर बकासूर 4101 हा आपला ग्रुप आहे, त्या नावाने ते नियोजन करते सगळे आपली पोरं. धन्यवाद दादा. तू आहे ना कासरा वोल्टेज जाऊ नको खाली आपणास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओस लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.